हॅलो चला हॅलो हॅलो जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यांचा पटसंख्या कुठेतरी कमी होत असताना शिक्षण विभाग या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच मात्र दुसरीकडे अहिल्यानगर तालुक्यामध्ये असलेल्या अकोळनेरमध्ये चक्क ग्रामस्थांनी जे आहे शाळेच्या शिक्षिकेच्या विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून ग्रामस्थ आहेत त्यांनी शाळेच्या शिक्षिकेच्या विरोधामध्ये जे आहे आंदोलन पुकारलेलं आहे। शिक्षिकेची गैरवर्तन असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांसमोर सोबत असलेली छळवणूक आणि त्रास यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत असल्याने आता अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। आपल्यासोबत ग्रामस्थ जे अकोळनेर गावाचे सरपंच आहेत ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी घटना झालेली आहे, काय तुमची मागणी आहे। या ठिकाणी आपल्या अकोळनेर शाळेमध्ये सीमा गावडे या शिक्षिका आहेत, यांची आम्ही वारंवार प्रशासनाकडे या ठिकाणी तक्रार केलेली होती। या शिक्षिकेचं जे वर्तणूक आहे, या ठिकाणी जे शाळेमध्ये आल्यानंतर ते बसण्याची पद्धत असते, मुलांना पाठ करून बसणे, असे बरेच शाळेत मुलांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळलेली आहे। या ठिकाणी शनिवारी त्यांचं या ठिकाणी मुलांचं या ठिकाणी विस्तार अधिकारी साठे मॅडम आणि केंद्र प्रमुख भोसले साहेब यांनी त्या ठिकाणी मुलांचा पेपर घेतला। अक्षरशः त्या पेपरमध्ये मुलांना जे तिसरीच्या बेसवर पेपर घेतला होता, चौथीच्या नाही तिसरीच्या बेसवर पेपर घेऊन मुलांना जे लेखी पुढं फळ्यावरती लिहिलेलं खाली लिहिता येत नव्हतं। अक्षरशः त्यांना गुणाकार भागाकार कसा करायचा हे सुद्धा कळत नव्हतं। म्हणजे एवढा मुलांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या शिक्षिका आल्यामुळे। आणि शिक्षिका आल्यामुळे मुलांमध्ये पूर्ण निरुत्साह आहे। शाळेत आल्यानंतर मुलांना शिव्या देणं, मुलांच्या डब्यामध्ये खाल्ल्यानंतर मुलं शाळेत डबा सुद्धा खात नाही, अक्षरशः घरीच घेऊन जातात आणि भेतात घरी सांगायला। मॅडमनी जर कोणाला काही जर सांगितलं, मॅडमला कोणी बोललं आणि एखादा पालक आला तर तुम्ही तुमच्या पोरांना घरी सांगा, हे चुकीचं या ठिकाणी। तुम्ही तुमचे क्लास दुसरी का लावा नसले तर म्हणजे पूर्णपणे झटकून आणि शाळा सुटल्यानंतर मग भाजीपाला विकण्यासाठी जाऊन बसणे, ते पण असे मुलांना बऱ्याच प्रकारचे असे गैरप्रकार या ठिकाणी मॅडमने या ठिकाणी मुलांकडून करून घेतले। आणि यामध्ये माग चंपाषष्ठीचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी मुलं वरती गेल्यानंतर मुलांकडून निवदा असतात, ते निवदा गोळा करून घ्यायने, हे निवदा गोळा करून त्या ठिकाणी घरी घेऊन जाणे, शाळेमधला भात आहे तो उरल्या म्हणजे डब्यामध्ये ठेवून परत घेऊन जाणे, म्हणजे असा प्रकार। आणि याच्या मॅडम बाबतीत अशी तक्रार आम्ही नाही, असे यांच्या जे मागचा कार्यकाळ आहे तो प्रशासनाने 100% पाहिला पाहिजे की जे ग्रामस्थ जे आरोप करतात हा खरा आहे का खोटा आहे। त्या शाळेमध्ये 32 विद्यार्थी सारोळ्याच्या सुभाषवाडी शाळेत, आणि ज्यावेळेस ह्या मॅडम आल्यानंतर 1 विद्यार्थी राहतो। प्रशासनाने सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की अशा शिक्षकामुळे जर शाळेतले विद्यार्थी दुसरीकडे जात असले, ही प्रशासनाची खरोखर मोठी चूक आहे। आणि आम्ही प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की 8-9 महिने जे आमच्या अकोळनेर शाळेमध्ये ते आल्यानंतर प्रशासनाने त्यांना शेरे बुकवर काय शेरे दिलेत हे पण आम्हाला दाखवावं का ह्या मॅडम बाबतीत काय यांच्या चुकीचं वर्तणूक यांना आढळलं। म्हणजे आम्ही ग्रामस्थ बोलतोय आणि प्रशासन जर त्यांना पाठबळ करीत असेल ते पण आम्हाला या ठिकाणी त्यांनी दाखवावं की 8 महिन्याच्या शेरा बुकवर केंद्र प्रमुख असतील, विस्तार अधिकारी असतील, शिक्षण अधिकारी असतील, यांनी काय केलंय ते पण आम्हाला पाहिजे या ठिकाणी। याबाबत त्या शिक्षिकेची तक्रार पहिली केलेली होती का प्रशासनाकडे? हो, ज्या मागे ज्यावेळेस आल्या होत्या त्यावेळेस आम्ही सांगितल्यानंतर मॅडम म्हणल्या त्यांना हजर होऊ द्या, हजर झाल्यानंतर त्यांचा कार्यकाल बघा आणि त्यानंतर आपण कारवाई करू। त्यानंतर मॅडम हजर झाल्या, कारवाई त्यांना गावकऱ्यांनी 1 महिना नसताना गावकऱ्यांनी त्यांची 8 महिने वाट पाहिली की मॅडम त्यात सुधारणा होईल का, पण तशी काही सुधारणा झाली नाही ना। या ठिकाणी सुधारणा न झाल्यामुळं या ठिकाणच्या शाळेतले 4 विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेले आणि आता सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी दाखले मागायला चालू केलेला आहे। म्हणजे एवढी मोठी जी इमारत आहे, ज्या शाळेमध्ये 5 शिक्षक आहेत, 1 संगणक हॉल आहे, म्हणजे पूर्णपणे जी शाळा आहे ती या ठिकाणी उत्साही वातावरण शाळा। या ठिकाणी जर 1 शिक्षक आल्यानंतर जर ती शाळा बंद पडण्याच्या जर मार्गावर आली, विशेषतः 4थीचा वर्ग नाही, अक्षरशः 1ली ते 4थी 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पण विचारा, त्या मॅडम पाहिल्यानंतर त्या मॅडमला ते काय म्हणतात। मी सांगण्यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याला विचारा असंच कोणी पण जाऊन की ते मॅडमला मुलं काय म्हणतात। अशी परिस्थिती आहे या शाळेमधली साहेब। याबाबत आपली शाळा जी आहे ती डिजिटल दिसतीये, क्लासरूम दिसत आहे, ते सुरुवातीला जे आहे शाळेचा आलेख देखील सुधारलेला होता। आता हे सांगता येते की ती शिक्षक आल्यापासून जे आहे शाळेची गुणवत्ता ढासळलेली आहे, काय नेमकं विद्यार्थ्यांमध्ये जाणवलं तुम्हाला? पूर्वीची गुणवत्ता खूप चांगली होती, पहिले शिक्षक पण चांगले होते, पण ह्या मॅडम आल्यापासून सगळं म्हणजे पूर्ण वाटच लागली शाळेची। म्हणजे पोरांचा उत्साहच राहिला नाही, म्हणजे मॅडमच्या बाबतीत पाहिलं काय आता काय मागणी कराल? नवीन चांगलं ग्रॅज्युएट शिक्षक मिळावं। आपल्यासोबत महिला देखील आहेत, आपण महिलांकडून जाणून घेऊया काय नेमकं विद्यार्थी घरी आल्यानंतर काय ते सांगत होता, काय अडचणी त्यांना येत होत्या? विद्यार्थी घरी आल्यावर सांगतात आमचा मॅडम अभ्यास घेत नाही, पहिले पाढे येत होते, आता त्यांचे पाढे पण येत नाही, इंग्रजी तर अजिबातच येत नाही,
मग त्यांचं जे अभ्यास कच्चा होता त्यांनी ते पूर्ण करून घ्यायला पाहिजे. त्यांना असं घरी तपासायला नाही लावला पाहिजे. मुलांना घरी अभ्यास सांगितल्यावर त्यांनी स्वतः तपासायला पाहिजे ना. मग मुलांना सांगितल्यावर आता जे करून शिक्षकांना कळतं ते करून आम्हाला एवढं कळणार आहे का पालकांना काय शाळेत शिकवतात काय नाही. मग ते असं झाल्यावर आमच्या त्या विद्यार्थ्यांची नुकसान होतीये. आमच्या मुलांचं एक एक दिवस वायाला चाललंय. आम्हाला लवकरात लवकर दुसरा शिक्षक पाहिजे त्यांच्या जागेवर. काका, या जर समजा ही सगळी मागणी आहे आता ही जर पूर्ण नाही झाली तर तुमच्या ग्रामस्थांची भूमिका काय राहणार आहे? आमच्या ग्रामस्थांची ठाम अशी भूमिका राहणार आहे, जोपर्यंत ही शिक्षक इथून बदलत नाही तोपर्यंत आम्ही शाळा चालू देणार नाही, शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणार नाही. आमचे मुलं शाळेत नाही आल्यानंतर शिक्षक कोणाला शिकवतील? शासनाचा पैसा वेस्टेज जाणार. प्रशासनाला आमची विनंती आहे, 1 वर्षभर आम्ही वाट पाहिलं, प्रशासनाला जर त्या बाईचा पुळका असेल तर त्या बाईला त्यांनी तिथं ऑफिसमध्ये घ्यावं. त्याच्याबद्दल आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक द्यावं, ज्याला कॉम्प्युटरचं ज्ञान आहे, ज्याला इंग्रजीचं चांगलं ज्ञान आहे, असा शिक्षक आमच्या शाळेवर द्यावा. आणि जी वर्षभरात जी नुकसान झालेली आहे ती भरून काढणारा शिक्षक या ठिकाणी मिळाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही म्हणजे नाही. प्रशासकीय स्तरावर चौकशी झालेली आहे संबंधित शिक्षिकेची. ज्यावेळेस निवेदन प्राप्त झालं त्यावेळेस तात्काळ चौकशी केलेली आहे. चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल. तात्पुरती व्यवस्था म्हणून दुसऱ्या शाळेचे शिक्षक दिलेले आहे. अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल. वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल. एकंदरीतच जोपर्यंत त्या शिक्षिकेवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अकोलनेर, अहिल्यानगर.